हाय काकी, कशा आहात? अरे वा, हनीमूनचा ग्लो आलाय चेहऱ्यावर. अहो काकी, आम्ही कधीच जाणार होतो, पण आम्हाला दोघांनाही ऑफिसमधून सुट्टी नाही दिली. म्हणतात की एवढी मोठी लग्नाची सुट्टी काय करायची, 10 दिवसात करून या लग्न. लग्नात एवढा खर्च झाला, तर मग म्हटलं की थोडा आता गॅप घेऊ आणि नंतर आपण जरा पैसे सेव्ह करून मग जाऊ. म्हणून मग आत्ता गेलो. छान, मस्त मज्जा केलेली दिसतीये. आम्ही पहिलंच ठरवलेलं काकी की इंटरनॅशनलच करायचं, काहीही झालं तरी. आमच्या मम्मी म्हणत होत्या, नको बाई दुसऱ्या देशात जाऊन तुम्ही काय करणार, कसं करणार, ते आपल्याच देशात आपल्याला जमत नाही. म्हटलं मम्मी जरा तुम्ही थांबा, आमच्या मम्मींचं ना काहीही असतं. जरा 1 मिनिट, मी तुमच्यासाठी काय आणलंय काकी, 1 मिनिट. हे मॅग्नेट आहे व्हिएतनामचं. तुम्ही असं फ्रीजला असंच म्हणजे ते असं फ्रीजला चिकटणार, असं तुम्ही लावू शकता फ्रीजला. जरा फोटो आहेत काकी, तुम्ही बघा तर, फोटोज तर बघा. अगं बाई, बिकिनी वगैरे घातलीस, मॉडेलच दिसतेस एकदम. अहो काकी, आता तिकडे एवढे फॉरेनर्स असतात, तर सगळे लोक असे कपडे घालतात, त्यामुळे आपल्याला काही वाटत नाही, असं कोणी आपल्याकडे असं बघत नाही टकामका. सो इट्स ओके, असं काही प्रॉब्लेम नाही. आणि आमच्या मम्मी म्हणालेल्या, तू जा, शॉर्ट्स घाल, ऑफ शोल्डर्स घाल, स्लीवलेस घाल, बिकिनी घाल, सगळं घाल. आमच्या मम्मीना तसं सगळं आवडतं. काय पाठवलंय एक मिनिट व्हॉट्सॲपवर काहीतरी पाठवलंय म्हणतो. मम्मी, ते सगळे मॅग्नेट मी आपल्या फ्रीजसाठी नाही आणलेत. अहो ते द्यायचे आहेत लोकांना मम्मी, तुम्ही थांबा, मी घेते आता घरी येऊन. सगळे मॅग्नेट अख्ख्या फ्रीजवर आमच्या लावून ठेवलेत. काय करायचं बाई यांचं. रोजच्या आपल्या रुटीनमधून आपण असं बाहेर जायला हवं काकी. मी तर म्हणते तुम्ही पण जा. ते काका काकू होते सेम तुमच्या वयाचे, माझ्या मम्मी पप्पांच्या वयाचे. आणि ते लोक, तुम्हाला सांगते, ते लोक आले व्हिएतनामला 15 दिवस. त्याच्यानंतर ते लोक जाणार होते थायलंडला. त्याच्यानंतर ते लोक जाणार होते कंबोडियाला. पण असं लोक फिरतात काकी, तुम्ही पण जा, मी तुम्हाला सांगते, मस्त मज्जा करा. आता नाही फिरणार तर कधी फिरणार काकी तुम्ही? याचा मेसेज आलाय, तो येतोय मला पिकअप करायला. काकी निघते आता मी. मज्जा आहे बाबा एका मुलीची.